स्वार्थी आणि पैशामागे धावणाऱ्या जगात प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे। मुरगुड येथील रंगकाम करणारे कामगार पांडुरंग आनंद भादिगरे यांनी कामाच्या ठिकाणी सापडलेली सुमारे 80,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी कोणताही मोह न बाळगता त्याच्या मूळ मालकाला परत केली। रणजित सूर्यवंशी यांच्या इमारतीचे रंगकाम सुरू असताना पांडुरंग यांना ही अंगठी सापडली। सूर्यवंशी कुटुंबाची ही अंगठी तब्बल 15 दिवसापासून हरवली होती। अंगठी परत मिळाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला। पांडुरंग यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करत रणजित सूर्यवंशी यांनी त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा पुष्पहार घालून सत्कार केला, तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली। कष्टाची भाकर गोड असते, लोकांचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती, असे पांडुरंग भादिगरे यांनी नम्रपणे सांगितले। एका सामान्य पेंटरने दाखवलेल्या या असामान्य प्रामाणिकपणामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। ओके, गेले 15 दिवसापूर्वी आमच्या मिसेसची अंगठी परड्यामध्ये पडली होती। त्याच्यामध्ये वाळू खडी असे मिक्स आहे, पायाला घाण लागू नये म्हणून। ती 15-20 दिवस आम्ही शोधत आहे। या 4 दिवसामध्ये आम्ही कलरचं काम काढलेलं आहे, रंगकाम। आणि हे कलरचं काम करत असताना पांडुरंग भादिगरे पेंटर आमचे मित्रच आहेत, ते नामदेव भादिगरे यांचे भाऊ आहेत। त्यांना ही अंगठी काल सापडली होती आणि एक क्षणाचा विचार न करता माझ्या हातामध्ये दिली, साहेब ही अंगठी कुणाची बघा म्हणून। ह्या प्रामाणिकबद्दल मी पांडुरंग भादिगरे पेंटर यांचं मी अभिनंदन करतो। कारण आजच्या काळात ह्या महागाईच्या काळामध्ये सुद्धा एवढी प्रामाणिकपणा दाखवण्याचं धाडस हे क्वचितच लोकांच्याकडून घडतं आहे। त्याबद्दल आम्ही यांचा आज सत्कार करत आहे व त्यांना योग्य ते बक्षीस देत आहे।